अंमली पदार्थाविरोधी जनजागृतीला प्रतिसाद. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत रील आणि पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा आज गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती व्हावी, विशेषतः युवकांनी या व्यसनापासून दूर राहावे या उद्देशाने नाशिक पोलीस आयुक्तालयाने रील आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बक्षीस वितरण समारंभाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि डीसीपी झोन 2 किशोर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विरोधातील लढ्यात समाजातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. रील स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम दत्तात्रय पाटील, द्वितीय भूषण सोनवणे आणि तृतीय दिग्विजय देशमुख यांनी पटकावला, तर पोस्टर स्पर्धेत शुभम बांद्रे यांनी प्रथम, तर गणेश कांबडी यांनी द्वितीय आणि सुप्रिया गोसिन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम 21,000 रुपये, द्वितीय 15,000 रुपये आणि तृतीय 11,000 रुपये रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अशा जनजागृती उपक्रमांमुळे युवकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.